साऱ्या लोकांची कंप्लेंट असते की आम्हाला जॉबसाठी कॉलच येत नाही, इंटरव्ह्यूसाठी आम्हाला कोणी बोलवतच नाही. यामागे खूप सारी कारणं असू शकतात, पण यामागचं एक प्रमुख कारण आहे तो म्हणजे तुमचा रिझ्यूम चांगला नसणे. रिझ्यूम कसा बनवायचा यावर एक सेपरेट मी व्हिडिओ बनवलाय, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्याच्यामध्ये मी हे सांगितलंय की रिझ्यूम बनवताना कोणते बेसिक्स असावेत, तो कसा बनवावा, त्याचा फॉर्मॅट कसा असावा, हे मी सगळं त्यात सांगितलंय. तर मी एक करिअर आचार्य आणि आज तुम्हाला मी हे सांगणार आहे की रिझ्यूम बनवताना कोणत्या मिस्टेक टाळाव्यात किंवा असे काय मिस्टेक्स आहेत जी मुलं करतात आणि त्याच्यामुळे ते रिजेक्ट होतात. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. पहिली मिस्टेक जी मुलं करतात ती स्पेलिंग मिस्टेक्स आणि ग्रॅमॅटिक एरर्स. एक गोष्ट मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेली, आजकाल बहुतेक कंपन्या ATS वापरतात. हे ऍप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टीम, ज्याच्यामध्ये कोणताही माणूस जॉब ऍप्लिकेशन फिल्टर नाही करत, तर एक सॉफ्टवेअर तुमच्या रिझ्यूम शॉर्टलिस्ट करतो. तो सॉफ्टवेअर ठरवते तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवायचं की नाही बोलवायचं. आणि जर तुमच्या रिझ्यूम मध्ये स्पेलिंग मिस्टेक्स किंवा ग्रॅमॅटिक एरर्स असले तर तो सॉफ्टवेअर तिथल्या इथे तुमच्या रिझ्यूमला रिजेक्ट करतो. त्यामुळे इंटरव्ह्यूला पुढे बोलण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्यामुळे ग्रॅमॅटिक एरर्स आणि स्पेलिंग मिस्टेक तुमच्या रिझ्यूममध्ये बिलकुल असले नाही पाहिजे, याची काळजी घ्या. जर तुम्हाला कोणत्या गोष्टीवर डाऊट असेल तर कोणत्याही इंडस्ट्रीतल्या माणसाला विचारा, मी असा रिझ्यूम बनवलाय, त्या रिझ्यूम मध्ये काही मिस्टेक्स असेल तर मला सांगा. गोष्ट ओव्हर कॉन्फिडंट बनवू नका. जर काही मिस्टेक्स असेल कोणाशी बोला, कारण की विचारायला मी छोटे नाही होणार. आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता, मी त्यांना सॉल्व्ह करण्याचा जरूर प्रयत्न करेन. तर बघू. सेकंड मिस्टेक आहे ओव्हर यूज ऑफ जेनेरिक फ्रेजेस. हार्ड वर्किंग किंवा स्मार्ट वर्कर असे वर्ड्स रिझ्यूम मध्ये वापरू नका. हे खूप जेनेरिक झालेत आणि खूप रटाळ झालेले, त्यामुळे यांचा वापर टाळता येईल तेवढा टाळा. काही चांगले नवीन वर्ड्स, ऍक्शन वर्ब्सचा वापर करण्याचा प्रयत्न करा. मी ते ऍक्शन वर्बची एक लिस्ट दिली आहे पूर्ण, जी तुम्हाला दिसत असेल. ते ऍक्शन वर्ब्स वापरा. हार्ड वर्किंग किंवा स्मार्ट वर्कर किंवा मग कॉन्फिडंट यांच्या जागी हे वर्ड्स वापरा, हे ऍक्शन वर्ब्स वापरा. तुमच्या रिझ्यूम मध्ये हे पॉझिटिव्ह पॉइंट्सच ठरेल. थर्ड मिस्टेक जे आपण करतो तुमचे इररिलेव्हंट इन्फॉर्मेशन. खूप जास्त लोक इररिलेव्हंट इन्फॉर्मेशन रिझ्यूम मध्ये टाकतात. तुमचा पूर्ण ऍड्रेस टाकतात, तुमचं लग्न झालंय, तुम्ही मॅरिड आहात की अनमॅरिड आहात हे टाकतात, किंवा कधी कधी इररिलेव्हंट रेफरन्सेस टाकतात. ह्या सगळ्या मिस्टेक रिझ्यूम मध्ये बिलकुल करू नका. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलंय की ऍड्रेस टाकताना तुमचा पूर्ण ऍड्रेस टाकण्याची काही आवश्यकता नाहीये. तुम्ही कोणत्या सिटीला बिलॉंग करता तेवढं टाकलं तरी खूप होईल. आणि कुठली इररिलेव्हंट इन्फॉर्मेशन टाकू नका. तुमचे काही, मी एका रिझ्यूम मध्ये हे सुद्धा बघितलं, त्यांचे पॅरेंट्स काय ऑक्युपेशन मध्ये ते सुद्धा टाकतात. याची काही गरज नाही. एवढ्या डिटेलमध्ये नका जाऊ. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर इंटरव्ह्यू या बाबतीत तुमच्याशी बोलणारच आहे, सो खूप जास्त डिटेलिंग मध्ये तुमची फॅमिली इन्फॉर्मेशन वगैरे रिझ्यूम टाकू नका. कारण की तुम्ही एक प्रोफेशनल CV बनवतायत, जिथे फक्त तुमच्या प्रोफेशनल गोष्टी हायलाईट झाल्या पाहिजेत, बाकीच्या गोष्टी हायलाईट नाही झाल्या तरी चालतील. आणि सर्वात मोठी मिस्टेक जे खूप सारे कॅन्डिडेट्स करतात ते म्हणजे अनअप्रोप्रिएट ईमेल आयडीज. ईमेल आयडीचे खूप जास्त विचित्रतेने बनवायला जाऊ नका. कारण की आता तुम्ही प्रोफेशनल लाईफ मध्ये जाताय, आता तुमची प्रोफेशनल लाईफ सुरू होते, तुम्ही खूप जास्त प्रोफेशनल वागलं पाहिजे. तुमचा ईमेल आयडी खूप सिम्पल असला पाहिजे. तुमचा फर्स्ट नेम, तुमचा लास्ट नेम, एखादा तुमचा डेट ऑफ बर्थ ऍट आणि काय असेल ते, हे तुमचं असलं पाहिजे. खूप जास्त काही ते इररिलेव्हंट बनवू नका. मी एक असा सुद्धा रिझ्यूम बघितला होता ज्याच्या पेट नेम त्यांनी ईमेल आयडी बनवला होता. तर खूप जास्त निगेटिव्ह इम्पॅक्ट येतो इंटरव्ह्यूवर. कारण की ATS तर तुम्हाला शॉर्टलिस्ट करणारच नाही. आणि जरी तुम्हाला सॉफ्टवेअरने सिलेक्ट केलं तरी नंतर जेव्हा इन पर्सनल मध्ये तुम्ही इंटरव्ह्यूला जाल त्या खूप जास्त प्रोफेशनल ते दिसत नाही आणि ते जर रिजेक्शनचं कारण सुद्धा बनू शकतं. त्यामुळे नेहमी ईमेल आयडी हा प्रोफेशनल ठेवण्याचाच प्रयत्न करा. मी परत सुद्धा फॉर्मॅट सांगतो. तुमचा फर्स्ट नेम, तुमचं लास्ट नेम, काय तुमचं डेट ऑफ बर्थ असेल तर @ जे असेल ते, हे तुम्हाला वापरावंच लागणार आहे. असा काही फॉर्मॅट वापरा. म्हणजे कीपिंग रिझ्यूम टू बिग ऑर टू स्मॉल. काही लोक 2-2, 3-3 पेजेसचा रिझ्यूम बनवतात. याची कुठेही गरज नाहीये. जर तुम्ही फ्रेशर आहात, तुमचा रिझ्यूम एका पानातच बसला पाहिजे, हे लक्षात ठेवा. 2 पेजचा तुमचा रिझ्यूम तेव्हा तयार होईल जेव्हा तुमच्याकडे रिलेव्हंट एक्सपिरियन्स आहे, तुमचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे, तेव्हा 2 पेजेसचा होईल. आणि 3 पेजेसचा त्याच लोकांचा होऊ शकतो ज्यांनी खूप रिसर्च केलेले, ज्यांचे अकॅडमिक करिअरमध्ये जात आहेत, त्यांचा रिझ्यूम हा 2 ते 3 पानाचा असू शकतो. तुम्ही जर फ्रेशर आहात, 1 पानच तुमचा रिझ्यूम झाला पाहिजे. आता हे झालं खूप लॉंग रिझ्यूम जे होतो. याच्या उलट सुद्धा काही लोक करतात, खूप शॉर्ट रिझ्यूम बनवतात. खूप छोटासा रिझ्यूम असतो, लिटरली 4-5 लाईन मध्ये रिझ्यूम संपतो. असं सुद्धा काही लोकांचं आहे. असं काही करू नका. खूप जास्त, मी परत सांगतो, रिझ्यूम खूप जास्त छोटा पण नसावा, खूप जास्त मोठा पण नसावा, 1 पेजचा असला पाहिजे. आता काही जण म्हणतात रिझ्यूम टाकायलाच काय नाही तर काय टाकू. मी याच्यात एक फॉर्मॅट तुम्हाला ते परत दाखवतोय आणि याच्यावर डिटेल व्हिडिओ सुद्धा मी बनवला आहे काय टाकायचं ते.
आता याच्यात बहुतेक लोकांची पर कंप्लीट असते, आमच्याकडे सर्टिफिकेशन्स नाहीत, तर सर्टिफिकेशन्स करा. ऑनलाईन खूप सारे सर्टिफिकेशन अवेलेबल आहेत, ते शिका आणि ते तुमच्या रिझ्यूम मध्ये टाका. पण रेलेव्हंट इन्फॉर्मेशन रिझ्यूम मध्ये टाका. काही टाकायचं म्हणून काही टाकू नका. रिलेव्हंट इन्फॉर्मेशन आपल्याला टाकायचे हे लक्षात ठेवा. त्यामुळे रिझ्यूम एक पानाचा ठेवा, खूप जास्त छोटाही नाही, खूप जास्त मोठाही नाही. नेक्स्ट चुकी मुलं ही करतात की फॉर्मॅटिंग खूप जास्त विचित्र असते. म्हणजे तो काहीतरी ऍड्रेस इकडे एज्युकेशन इकडे आहे, पण सर्टिफिकेशन इकडे, असं वाकडा तिकडा काहीतरी रिझ्यूम असतो. अशा चुका बिलकुल करू नका. एकदम क्लिअर फॉर्मॅटिंग ठेवण्याचा प्रयत्न करा रिझ्यूम मध्ये. रिझ्यूम्स नेहमी क्लिअर फॉर्मॅटिंग मध्ये चांगले दिसतात, कारण तुमचं मार्केटिंग डॉक्युमेंट आहे. तुम्ही पोहोचायचं तुमचा रिझ्यूम कंपनीमध्ये पोहोचतोय तेव्हा ते ठरवतात तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवायचं की नाही बोलवायचं. त्यामुळे क्लिअर फॉर्मॅटिंग ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला रिझ्यूम बनवता येत नाही कोणाकडे बनवून घ्या, पण फॉर्मॅटिंग नेहमी क्लिअरच ठेवा. नेक्स्ट मिस्टेक जे कॅन्डिडेट करतात ते नॉट क्वांटिफाईंग युअर अचिव्हमेंट्स. अचिव्हमेंट्स नेहमी क्वांटिफाय केल्या पाहिजे. एक्झाम्पलच्या समजूया, मी एक स्टेटमेंट माझ्या रिझ्यूम मध्ये लिहितोय, आय हॅव इन्क्रीज सेल्स इन माय कंपनी. हे एक स्टेटमेंट आहे. आणि आता क्वांटिफाय बघा मी कसं करतो, आय हॅव इन्क्रीज द सेल्स बाय 20% इन माय प्रिव्हियस कंपनी. आता बघा पहिल्या स्टेटमेंटमध्ये फक्त मी काय म्हटलं, मी काय केलेलं, मी माझ्या जुन्या कंपनीमध्ये सेल्सना वाढवलेलं एवढंच मी फक्त म्हटलं. सेकंड याच्यामध्ये काय म्हटलं, मी त्याच अचिव्हमेंटला क्वांटिफाय केलं. मी काय म्हटलं, 20% मी वाढवलेलं, नुसतं वाढवलं नाहीये मी, तर 25% वाढवलंय. सो आता हे क्वांटिफाय झालंय. हे वाचायला सुद्धा चांगलं वाटतंय आणि समोरच्या लक्षात आले 20% सेल्स वाढवला, त्यामुळे त्याचा माझ्याचा विश्वास वाढतो. क्वांटिफाय गोष्टींनी इंटरव्ह्यूवर खूप मोठा इम्पॅक्ट पडतो. त्यामुळे तुमच्या ज्या काय अचिव्हमेंट असतील क्वांटिफाय करण्याचा प्रयत्न करा. नुसते अचिव्हमेंट त्यात लिहू नका, त्यांना क्वांटिफाय करण्याचा प्रयत्न करा. पुढची मिस्टेक जे खूप सारे कॅन्डिडेट्स करतात त्याचे कीवर्ड्स टाकत नाही. आता मी आधीच म्हटलं की एक सॉफ्टवेअर तुम्हाला सिलेक्ट किंवा रिजेक्ट करणार, एक सॉफ्टवेअर तुमचा रिझ्यूम सिलेक्ट किंवा रिजेक्ट करणार आहे, त्यामुळे तो कीवर्ड्स बघणार. सॉफ्टवेअरला स्वतःचं मेंदू नाहीये, तो कीवर्ड्स शोधतोय, एखादा स्पेसिफिक कीवर्ड्स. जसं की जर मी HR मध्ये जॉब पाहिजे तर माझे कीवर्ड्स काय असतील, रिक्रुटमेंट, पेरोल, किंवा मग एम्प्लॉय एंगेजमेंट, किंवा सॅलरीज, किंवा मग PF सॅलरी ब्रेकअप, हे सगळे माझे कीवर्ड्स असणार. सॉफ्टवेअर हे बघणार आहे की माझ्या रिझ्यूम मध्ये हे कीवर्ड्स आहेत की नाही, त्याच्यावर तो ठरवेल मला सिलेक्ट करायचं की रिजेक्ट करायचं. त्यामुळे कीवर्ड्स वापरण्याचा प्रयत्न करा. या होत्या काही मिस्टेक जे बहुतेक कॅन्डिडेट्स आपल्या रिझ्यूम मध्ये करतात आणि त्याचा रिझल्ट असा होतो की त्यांना इंटरव्ह्यू कॉल्सच येत नाही. त्यामुळे ह्या चुका टाळता येईल तेवढ्या टाळण्याचा प्रयत्न करा. रिझ्यूम फॉर्मॅट तुम्हाला हवा असेल तरी मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण दिलेला आहे, त्याच्यामध्ये काय टाकायचं ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. हा खरं म्हणजे एक सेकंड पार्ट होता. पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलं की रिझ्यूम कसा बनवावा आणि आता आपण बघितलं की रिझ्यूम मध्ये काय चुका करू नयेत. त्यामुळे तुम्हाला आता माझ्या मते तुम्हाला रिझ्यूम बद्दल बहुतेक माहिती मिळाली आहे, तो कसा बनवायचा, त्याची फॉर्मॅटिंग कशी ठेवायची, काय चुका टाळायच्या. त्यामुळे सगळ्याच्या साह्याने एक चांगला रिझ्यूम बनवा, एक चांगला जॉब मिळवा आणि लाईफ मध्ये सक्सेसफुल. आणि अशाच इंटरव्ह्यू रिलेटेड आणि रिझ्यूम रिलेटेड व्हिडिओसाठी करिअर चॅनलला आजच इंस्टाग्रामवर फॉलो करा, युट्यूबला सबस्क्राईब करा. तर भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत काळजी घ्या.